सहनशीलता शिकवणारे पृथ्वी तत्व, निर्मळता शिकवणारे आप तत्व, तेजस्विता आणि निराकारता शिकवणारे तेज तत्व, अलिप्तता आणि अनासक्ती शिकवणारे वायू तत्व, अचळता आणि विराटता शिकवणारे आकाश तत्व. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही सृष्टीमधील असणारी पांचभौतिक चिरंतन तत्वे. यांच्या सान्निध्यात आपण गेलो तर मनाला आपोआपच मुक्ततेचा, आनंदाचा, शांततेचा, विराटतेचा आणि निर्मळतेचा प्रसन्न व अलौकिक स्पर्श होतो. मनाचे उच्च पातळीवर उत्थान होते व आपोआपच मन निर्विचारी अवस्थेप्रत जाते. या संपूर्ण विश्वामध्ये खेळणाऱ्या चैतन्य शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येतो. स्थूलाकडून सूक्ष्माकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी आपल्याला गवसते. यातून मिळणारा आनंद, शांतता, समाधान व चित्ताची प्रसन्नता हीच सकारात्मकता आहे. ही सकारात्मकतेची उच्च भूमिका आपल्या अंगी रुजवून आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्वांची व पर्यायाने आपल्या देश व राष्ट्राची उन्नती साधून घेऊ शकतो. या ध्येयाप्रत घेऊन जाणारा ज्ञान, भक्ती व शक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच महायोग. चला तर मग या मार्गासंबंधी विस्ताराने जाणून घेऊया श्री वासुदेव निवासचे पीठाधीश व प्रधान विश्वस्त परमपूज्य श्री जोशी महाराज यांच्याकडून. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रत्येक मनुष्य जो आहे हा शांततेसाठी आहे. त्याला शांतता हवी आहे, त्याला सुख, समाधान आणि या सर्व गोष्टी हव्या आहेत. सकारात्मकता पाहिजे. मग या सगळ्या मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचं उत्तर काय आहे बरे, असं जर विचारलं कोणी तर त्याचं एकच उत्तर, ते म्हणजे महायोग, सिद्धयोग, शक्तिपात योग असं याला म्हणतात. हा माऊलींच्या शब्दामध्ये वर्णन करायचं झाल्यास याला पंथराज असं म्हटलेलं आहे. एरवी सोपे योगासारिखे असं माऊलींनी म्हटलेलं आहे. मग हा मार्ग जो आहे हा वेदकालापासून चालत आलेला आहे. उपनिषदांनी याचं वर्णन केलेलं आहे. गीतोक्त हा मार्ग आहे, याला पंथराज म्हणतात. सिद्धयोग, महायोग असं या मार्गाचं नाव असलं तरी प्रत्येक शास्त्रामध्ये याची वेगवेगळी अशा प्रकारची नावं आहेत. भक्तियोगामध्ये याला आल्हादिनी दिव्य भक्ती अशा प्रकारचं म्हणतात. वेदांतामध्ये प्रत्यक्ष चेतना असं म्हटलेलं आहे. हठयोगामध्ये कुंडलिनी असा शब्द प्रयोग केलेला आहे. नेमकं आहे तरी काय हे, तर या संबंधानं जर उत्तर शोधावायचं झाल्यास प्रत्येकाच्या ठिकाणी असणारी जी चैतन्य शक्ती आहे, या चैतन्य शक्तीची पूजा म्हणजे महायोगाची दीक्षा. अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास असा अर्थ निघेल. आता या संदर्भानं जर आपले सगळे संदर्भ जर आपण पाहिले तर निश्चितपणानं आपल्याला हा मार्ग अत्यंत सोपा अशा प्रकारचा हा पाहायला मिळेल. नेमकं या जगामध्ये अनेक उपासना पद्धती आहेत. स्वतः जगद्गुरू शंकराचार्याने असं म्हटलं आहे, योग सपाद लक्षानी 1.25 लाख प्रकार आहेत. अरे बापरे. मग यामध्ये आपण नेमकं काय घ्यायचं, तर वेगवेगळ्या प्रकारचे पंथ, उपपंथ, उपासना पद्धती यांना व्यापून राहणारा जो भाग आहे तो म्हणजे महायोग, सिद्धयोग, शक्तिपात योग. आज आपण धर्मक्षेत्रामध्ये किंवा धार्मिक किंवा अध्यात्मामध्ये काम करत असताना मनुष्य त्या देवतांची उपासना करतो, परंतु त्याला त्या ठिकाणी काही प्राप्त झाले नाही की ते सगळी उपासना पद्धती दूर टाकतो. परंतु इथे महायोगामधून रिझल्ट ओरिएंटेड असं जे आहे ते चैतन्य पूजन आहे. रिझल्ट मिळतो आपल्याला. ज्यावेळी या उपासनेमध्ये म्हणजे या मार्गाचे लोक अवलंबन करतात त्यावेळी प्रत्येकजण असं म्हणतो की आम्हाला काहीतरी मिळालं आहे. काय मिळालं आहे बरे, आम्हाला शांतता मिळाली, आमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली, सकारात्मकता आली, आमच्यामध्ये बदल झाला, आमच्या स्वभावामध्ये बदल झाला. मग हे काय आहे हे नेमकं आपण पुढे जाऊन जाणून घेऊया. म्हणून याकरता गीतोक्त असणारा हा जो मार्ग आहे
एरवी सोपे योगासारखे असं जरी माऊलींनी म्हटलं असलं तरी नेमकं आपण याची पतंजली मुनींनी सांगितलेल्या सूत्राच्या आधारानं याचा एक विचार करूया. तो म्हणजे असा, आता काय आहे ही चैतन्याचं पूजन असा हा शब्दप्रयोग केला, परंतु नेमकं काय करायचं बरे? याकरता एक 4 पद्धती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या पद्धती म्हणजे काय आहे की आपण एका आसनावरती बसायचे. याचं नाव आहे सुखासन. पतंजली मुनी असं म्हणतात की अतिशय सुंदर अशा प्रकारचे हे आसन आहे. सुख आणि आसन, सुखासन म्हणजे सुख प्राप्त करून देणार आहे. न नियमः असं पुढं म्हटलेलं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन स्वतः पतंजली मुनीने असं सांगितलेलं आहे की या पद्धती, या 4 पद्धतींचं जर अवलंबन आपण केलं तर निश्चितपणानं आपल्यामध्ये असणारी जी प्राणशक्ती आहे, ही प्राणशक्ती आपल्यामध्ये आहे. मी नाही असं म्हणत नाही, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, परंतु ती आहे याची प्रत्येक सश्रद्धाला या ठिकाणी जाणीव होते आणि तो आनंदामध्ये निमग्न होतो. काय आहे पाहूया. पहिल्यांदा सुखासनावरती बसायचं आहे, मांडी घालून बसायचं आहे, असा हा भाग. त्यानंतर पुढे काय आहे तर डोळे मिटायचे, डोळे बंद करायचे. बंद आपण डोळे करतो. एखादी व्यक्ती आवडणारी आणि न आवडणारी असा जर भेद असला तर न आवडणारे असेल तर आपण त्या ठिकाणी डोळेही मिटतो, कारण त्या व्यक्तीच्या विषयी असणारा द्वेष आहे. पण इथे डोळे कसे मिटायचे तर श्रद्धया परयोपेतः, श्रद्धेनं डोळे मिटायचे, प्रेमानं मिटायचे. अतिशय गोड अशा प्रकारची ही क्रिया आहे. यानंतर पुढे काय होतं, डोळे मिटतात क्षणी त्या ठिकाणी पाठीच्या कण्यामध्ये असणारी त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम अशी असणारी जी शक्ती आहे ती प्रतिप्रसव मार्गानं हळूहळू हळूहळू शनै शनै उपरमेत आत्मसंस्थम मनःकृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आणि म्हणून हळूहळू वर जायला लागते. आणि ती वर जाऊन ती एक दफे जागृत ही कुंडलनी शक्ती परशिव में प्रवेश किए बिना नाही रहती. हे गुरूंच्या संकल्पानं होणारं कार्य आहे. आणि म्हणून याकरता त्या ठिकाणी त्याची अवस्था ही एक वेगळ्या प्रकारची होते. अष्टसात्विक भाव जे आहेत त्या ठिकाणी प्रज्वलित होतात आणि त्या ठिकाणी तो स्वतः ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती राहत नाही. आता पीठ की रड्डी से ऊपर जाने वाली हवा जी प्राणशक्ती आहे ती वर जायला लागते. आणि त्यावेळी एक घटना अशी घडते की मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे विचार यायला लागतात. मन संभ्रमित होतं, संकल्प विकल्प होतो. आणि संकल्प विकल्पामुळे तिकडे मन जे आहे हे दुसऱ्या विचाराकडे जायला लागतं आणि त्यावेळेस प्राणशक्तीचा मार्ग हा कुंठित होतो. मांडी घालून बसल्यामुळे, सवय नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला वेदना व्हायला लागतात. असा 2 म्हणजे शरीराकडून प्रतिसाद मिळत नाही, मनाकडून प्रतिसाद मिळत नाही. म्हणून याकरता पतंजली मुनी असं सांगतात की प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम. विषय पूर्ण केला. पतंजली मुनी म्हणतात अहो प्रयत्नसुद्धा करू नका, इतकं शरीर ढिलं सोडा, रिलॅक्स दी बॉडी ॲज इफ बॉडी इज नॉट टेअर. आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही शरीर ढिलं सोडाल त्यावेळी त्या प्राणशक्तीचा मार्ग अधिक खुला होतो. अधिक अशा प्रकारचा तो मार्ग अगदी व्यापक होऊन ती आपल्या या मूळ स्थानाकडे जायला लागते. आणि जायला लागल्यानंतर पुन्हा अजून अडथळा येतो, काही ना काहीतरी विचार आलेले असतात. म्हणून याकरता की नैसर्गिक जो आपण प्राणवायू घेतो आणि सोडतो म्हणजे निसर्ग, नॅचरल ब्रीदिंग असं म्हणतात, तिकडे आपण लक्ष द्यायचं आहे. म्हणजे मन विकल्प आणि संकल्प करणारे ते त्या ठिकाणी काय होतं तर ते स्थिर होतं. आणि होणाऱ्या श्वासाकडे आपण जर लक्ष लावलं तर त्या ठिकाणी शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, मी कोण आहे हे मला माहीत नाही, तर मी चैतन्य आहे असाच अनुभव मिळतो. म्हणून याला महायोग शक्तिपात योगाच्या या गुरूंच्या संकल्पानं होणाऱ्या या महायोग दीक्षेला अतिशय सुंदर अशा प्रकारचं जे आहे ते चैतन्याची दीक्षा, ईश्वरी दीक्षा असं म्हणतात. हा आनंद आपल्याला मिळतो. आनंद कुणाला नको आहे बरे, हा आनंद आपल्याला मिळायला लागतो. आणि त्यावेळी शरीर डोलायला लागतं. आणि डोलण्याच्या प्रक्रियेला काही संतांनी असं म्हटलेलं आहे, ऐसे जरी न म्हणावे तरी म्या काय बोलावे, तत्शब्दाच्या पुढे स्वानुभव घेऊन डोलावे असं म्हणतात. अनुभव घेतला आहे.
आणि म्हणून हा अनुभव मिळतो आणि त्याला आनंदाचा अनुभव आहे, त्याला सुखाचा अनुभव आहे, त्याला समाधानाचा अनुभव आहे. आणि काही काळानंतर अर्धा तास 1 तास याच्यानंतर ज्यावेळेस त्याची ती शक्ती पुन्हा मूळ स्थितीमध्ये येते आणि त्यावेळी डोळे उघडतो आणि डोळे उघडल्यानंतर त्या सश्रद्धाला विचारलं की बाबा रे काय अनुभव आला? तो म्हणाले की नाही, मला शब्दामध्ये सांगता येत नाही, इतका सुंदर अनुभव आला. पण अनुभव आला आहे पण शब्द नाही आहेत, म्हणून तर माऊली म्हणतात शब्दविण संवादी जे, असं जे म्हटलेलं आहे ते अतिशय सुंदर अशा प्रकारचं आहे. म्हणून एरवी सोपे योगासारखे असा हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा मार्ग आहे. याकरता फक्त प्रत्येकाने 21 मिनटं द्यायची आहेत. आता 21 मिनटं म्हटले की 21 मिनटाचं घड्याळ लावून बसू नका बरं, कारण शक्तीला पूर्णपणानं स्वातंत्र्य द्या. आणि स्वातंत्र्य दिल्यानंतर मग 1 तास 1.5 तासपर्यंत तुम्ही ज्यावेळेस बसाल त्यावेळेस गुळवणी महाराजांचं एक वाक्य सगळेजण आपण ऐकूया. स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा. या त्रिसूत्रीमध्ये पतंजली मुनींची सगळी सूत्रं जी आहेत ही ग्रथित झालेली आहेत. म्हणून या मार्गाचा अवलंबन करून समत्व योग उच्चते असं म्हटलेलं आहे. शरीर आणि मन आणि बुद्धी एका पातळीवर त्यात याला योग असं म्हटलेलं आहे. योग म्हणजे युज म्हणजे जोडणे. पिंड आणि ब्रह्मांडाचा सांधा हा जोडला जातो. कळत नाही आपण कोण आहोत ते, हे अशा प्रकारचं म्हणजे काय कळत नाही. जाणीव आणि नेणीव असे शब्द माऊलींनी वापरले. मी आहे हे माहिती आहे, परंतु नेणीव कशाची? मी चैतन्य आहे, मी देव आहे, देवरूप होऊ सगळे, असा हा सुंदर मार्ग आहे. या मार्गाकडे आपण जाऊया आणि याची सगळी प्रक्रिया आपण समजावून घ्या. आता हे मी सांगितलं, हे मी कशाच्या आधारानं सांगितलं? हे काहीही मनाने कुठल्याही प्रकारचा शब्दाचा प्रयोग केलेला नाही. वेद, उपनिषद, पतंजली मुनींचे सूत्र, त्यानंतर गीता आणि ज्ञानेश्वरी, गाथा या सर्वांच्याकडून असलेला जो आहे एकत्रित केलेला हा सगळा विचार मी तुमच्याजवळ मांडलेला आहे. आता काय आहे, आपण जरा थोडंसं पुढे जाणार आहोत. तुम्ही सगळे माझ्यासमोर बसलेला आहेत, मला खूप आनंद वाटतो आहे, हे सगळं तुम्ही ऐकताय. परंतु मी प्रत्यक्ष आता तुम्हाला या ठिकाणी प्रयोग करायला लावणार आहे. जे म्हणून हे या प्रकारचा हा प्रयोग ऐकणारे आहेत त्या सर्वांना मी या ठिकाणी देश आणि विदेशामधल्या सगळ्या जणांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की फक्त हा प्रयोग मी सांगतो त्याप्रमाणे त्याचं अवलंबन करा आणि आनंद मिळवा. आनंद मिळवा. आनंद पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे. आजच्या काळामध्ये आत्मबल हे वाढलं पाहिजे. प्रचंड अशा प्रकारच्या तरुण पिढींच्या समोर अनेक समस्या आहेत. नैराश्य येणं, झटकन नैराश्य येतं. मनामध्ये एखादा विचार नाही पटला, एखादी मनासारखी गोष्ट झाली नाही की डिप्रेशनमध्ये येतात आणि डिप्रेशनमध्ये आल्यानंतर पुढे त्या ठिकाणी कार्य त्यांच्याकडनं होत नाही. मग आत्मबल वाढवणारा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. अतिशय सोपा अशा प्रकार. या संबंधानं काही जण म्हणतात की हे असं आहे ते तसं आहे, परंतु कशाला? स्वतः माऊलीने आपल्या गुरूंच्याकडनं ज्यावेळेस हे कृपादान घेतलं त्यावेळेस स्वतः माऊली काय म्हणतात की म्हणाले की अगाश्री निवृत्ती राया हातातली सुखवेले तुया तेची निवांतची मी या भोगावी केते. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत ते हे अनुभवामृत. म्हणजे माऊलीसारखी एक महान अशा प्रकारचे एक संत सत्पुरुष या ठिकाणी म्हणतात की मी श्रीमंत झालो. श्रीमंत कशाचा आहे? अनुभवाची श्रीमंती आम्हाला मिळाली. म्हणून अनुभव देणारा अशा प्रकारचा हा सगळा मार्ग आहे. यामध्ये असणारा एक 9 मिनिटाचा प्रयोग आता मी सांगतो, त्याप्रमाणे आपण सगळेजण मिळून करूया. आता आपण सगळेजण आसनावरती बसलेलो आहोत, बरोबर आहे? आता मांडी घालून बसूया. पतंजली मुनीचे सूत्र आहे, स्थिरम सुखम आसनम. सुखकारक आहे आणि स्थिर पाहिजे, कारण आपला पाया हा पक्का पाहिजे. बरं, इमारतीचा पाया पक्का असला की इमारत किती उंच जी आहे ती डगमगत नाही आहे. म्हणून सुखाचा अशा प्रकारचा वरचा जो मजला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये जाऊन अनुभव घ्यायचा आहे. म्हणून स्थिर सुखमासनमिती न नियमा, ही पहिली पद्धत. म्हणजे आपण सगळेजण मांडी घालून बसलो आहे, मी हे आहे आणि तुम्ही पण आहात. आता यानंतरची दुसरी प्रक्रिया जी आहे ती डोळे मिटण्याची आहे. डोळे मिटूया आपण शांतपणानं, श्रद्धेनं डोळे मिटायचे आहेत. प्रेमानं डोळे मिटा, प्रेमानं मिटा. प्रेम फार आवश्यक आहे. आता इथे एक घटना घडणार आहे. किती सुंदर उपासना चालली आहे बघा बरं. सगळ्यांनी डोळे मिटले आहेत, आनंद वाटतो आहे. आता पाठीच्या कड्यातून वर जाणारा जो प्रवाह आहे, पीठ की रड्डी से ऊपर जाने वाली हवा उसे ऊपर जाने दो. काही विचार करू नका, येऊ द्यात. विचार हा येणार आहे आणि हे साधन हे होणार आहे.
येणारा विचार आणि जाणारा विचार. आणि तिसरी जी आहे, डोळे मिटले, पाठीच्या कण्यातून हळूहळू हळूहळू ही प्राणशक्ती वर चाललेली आहे, जाऊ द्या. आता त्यानंतर शरीर ढिलं सोडा, रिलॅक्स. बॉडी अँड माइंड हँड ओव्हर टू प्राणशक्ती. रिलॅक्स दी बॉडी ॲज इफ बॉडी इज नॉट देअर. काय नाही, शरीर मी नाही, शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही. आणि चौथा प्रकार, निसर्गतः होणारा श्वास आणि उच्छ्वास, याच्याकडे लक्ष द्या. बघा, मग शरीर दुखणारं हे कळत नाही, मन चलबिचल आहे याचाही काही संबंध येत नाही, विकल्प नाही, संकल्प नाही, सुंदर शरीर डोलायला लागेल. काही नाही हो, काय सुंदर पूजन चाललं आहे, फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. शरीर ढिलं सोडा. प्रयत्न शैथिल्यात शिथिलता असा शब्द आहे. प्रयत्नसुद्धा करायचा नाही आहे. आनंद समापत्तीभ्याम. सुंदर आहे बरं हा प्रयोग. अरे वा. हळूहळू हळूहळू हळू वर जाऊ द्या आणि आनंद घ्या, होऊ द्या. प्राणशक्ती ही वर चाललेली आहे आणि लेट हर डू व्हॉट शी वॉन्ट्स. प्राणशक्तीला सुंदर रीतीनं विहार करायचा आहे. तिला मोकळीक द्या, येऊ द्यात. मांडी अवघड झाली, हात दुखायला लागला, नाही लक्ष लागणार आपलं तिकडे. सुरेख आहे. शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, मी कोण आहे हे मला माहीत नाही. फक्त मला कळतं आहे की मी चैतन्य आहे. देवात्मशक्ती, डिव्हाइन पॉवर, ब्लिस आज मला अनुभव आला. होणारं आणि करणं आणि होणं याच्यामध्ये खूप फरक आहे. करणं म्हटलं की मी आलं, होणं म्हटलं की देव आहे. स्वातंत्र्य फक्त प्राणशक्तीला द्यायचं आहे. सुधीनाम आत्मपूजनम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सुंदर आहे. आता मला असं सांगा, कसं वाटलं बरं तुम्हाला? शांत? अरे बोला ना. छान. काही बोलता येत नाही. शब्दे विण संवादे जय. हा अनुभव असा आहे, भक्तिशास्त्रात आता संपूया विषय. एखादा मुका असतो, मुक्याला जर गूळ दिला खायला आणि त्याला विचारलं की बाबा रे, गूळ हा कसा लागतो, तो काय म्हणेल बरं? गोड आहे, आंबट आहे. अहो तो मुका आहे, परंतु हावभाव करेल बरं, फार छान आहे. म्हणजे त्या हावभावावरून त्याला गूळ हा गोडच लागला. तसं या ठिकाणी आत्ता हे जे सगळेजण तुम्ही म्हणताय ना, बोलता येत नाही, तो अनिर्वचनीयम, शब्दामध्ये व्यक्त न करता येणारा हा अनुभव, हा या अत्यंत सुंदर या महायोगाच्या या पद्धतीमध्ये, या मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सर्वांचं कल्याण, स्वामी महाराजांचे आशीर्वाद, गुरु महाराजांचे आशीर्वाद, तुम्हा सर्वांचं कल्याण हो. प्रत्येकाचा हा विकास हो. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र
राष्ट्र जर एक करायचं असेल तर सगळेजण मिळून आपण एक होऊया आणि खऱ्या अर्थानं सतत साधना चैतन्याची वाही अलीपदी नियमाने एवढं नियमित करा. आणि मग निश्चित काय म्हणणार आहेत तुम्ही सगळेजण, दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काल. श्री गुरुदत्त योग व शक्तिपात महायोग या दोन दिव्य प्रवाहातील श्री गुरु परंपरेबद्दल आता आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. श्री निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊन आपण याची सुरुवात करूया. आनंदमानंदकर प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि. संपूर्ण विश्वाच्या कार्याचे उत्पत्ती, स्थिती व लय असे त्रिविध स्वरूप असून हे कार्य अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन शक्तींच्या नियंत्रणाच्या आधारे सतत चालू असते. प्राप्त झालेले स्वरूप पुन्हा मूळ स्वरूपात मिसळणे म्हणजेच लय. या शिवस्वरूप कैवल्य स्थितीचे ज्ञान होण्यासाठी गुरूंशिवाय आधार नसतो आणि म्हणूनच भगवान श्री शंकर हेच ज्ञानमार्गाचे आदिगुरु आणि हेच आद्यपीठ. उत्पत्ती, स्थिती व लयाचे हे कार्य जसे ब्रह्मांडात तसेच पिंडात म्हणजेच आपल्या शरीरात देखील सतत सुरू असते. जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्य शक्तीची ओढ मूलाधारातून निघून अंतिम गंतव्यस्थान म्हणजे सहस्राराकडे स्वाभाविकपणेच असते. जीवाची अंधकारमय अज्ञानावस्था दूर करून प्रकाश स्वरूप ज्ञानावस्था प्राप्त करून देण्यासाठीच त्रिगुणात्मक, त्रिगुणातीत ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची अभिन्न देवता म्हणजेच अत्री अनसूया पुत्र भगवान श्री दत्तात्रेय अशी ज्ञानावस्था प्राप्त करून देणे हेच त्यांचे कार्य. आणि म्हणूनच भगवान श्री दत्तात्रेयांना दीक्षा करता जगद्गुरू असेच म्हटले जाते. विश्वात्मिक चैतन्य शक्तीच्या मूळ स्रोतापासून श्री गुरुदत्त योग व कुंडलिनी सिद्ध शक्तिपात महायोग असे दोन प्रवाह ईश प्रेरणेनुसार प्रकट झाले. विविध नामरूपे धारण करून अनेक सिद्ध महात्म्यांच्या स्वरूपातून या दोन्ही प्रवाहांनी प्रत्येक काळात अनेकांना कृपांकित केले, अनेकांचा उद्धार केला. श्री गुरुदत्त योगाची ही परंपरा भगवान श्री दत्तात्रेयांपासून सुरू झाली. सहमासी पौर्णिमा मृगसौम्य वार अत्र्याश्रमी सायान्ही दत्त अवतार. याच गुरुस्वरूपी तत्वातून भक्ती व ज्ञानाचे लोकमंगल व लोककल्याणार्थ कार्य आजही अविरतपणे सुरू आहे. चतुर्थी शुक्ल नभस्य बुधपूर्वा जाण सूर्योदय अवतरले श्रीपाद सगुण. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे श्री दत्तात्रेयांचे पुढील अवतार स्वरूपात प्रकट झाले. द्वितीया पौष शुद्ध शततारावरी माध्यान्नी अवतरले नरहरी शनिवारी. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या रूपाने पुन्हा एकदा श्री दत्तप्रभूंनी सगुण स्वरूप धारण केले. सायंकाल, सूर्योदय व माध्यान्हकाल, सत्व, रज व तम या सर्वांच्या अतीत असलेले नित्य गुरुतत्व याचाच बोध या ठिकाणी करून देण्याचे कार्य या अवतारांच्या माध्यमातून भगवंतांनी करून दिले आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे अगदी अलीकडच्या काळातील दत्तावतार. परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी महाराज निर्मित समग्र आध्यात्मिक वाङ्मय म्हणजे प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचीच वाणी. श्री दत्तप्रभू ही देवता, हा अवतार नित्य असून जीवांचे कल्याणाकरिता कायम जागरूक आहे. कुंडलिनी सिद्ध शक्तिपात महायोगाची दिव्य परंपरा वर्तमान काळात परमहंस परिव्राजकाचार्य श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज यांच्यापासून प्रकट स्वरूपात दिसू लागली.
आपल्या या ज्ञानयोगाचा मार्ग पुढे त्यांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायण तीर्थदेव स्वामी महाराजांकडे सोपवला. परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायण तीर्थदेव स्वामी महाराज यांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज यांना अनुग्रह देऊन कृतार्थ करून पुढे त्यांच्याकडे हे कार्य सोपवले. परमहंस परिव्राजकाचार्य श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराज यांचे शिष्य म्हणजेच परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, ज्यांच्यामुळे शक्तिपात महायोगाची ही दिव्यधारा परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज यांचेपर्यंत आली. सन 1965 साली परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज यांनी श्री वासुदेव निवासची स्थापना केली. श्री वासुदेव निवास पुणे याची स्थापना योगीराज गुळवणी महाराजांनी केली. गुरु महाराजांनी या संपूर्ण भारतामध्ये सन 1907 श्री गुरुदत्त योगाची आद्यपीठाची ही स्थापना केली आणि 1922 गुरु महाराजांनी शक्तिपात योग सिद्धयोग याची स्थापना केलेली आहे. आणि या दोनही योगांचं एकत्रीकरण श्री वासुदेव निवासमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे. परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्या वास्तव्याने तर अनेकानेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले असे हे वासुदेव निवास. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रणीत श्री गुरुदत्त योग व परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज प्रणीत कुंडलिनी सिद्ध महायोगाचे आद्यपीठ आहे. संन्यासी वेशात आलेल्या साक्षात श्री दत्तप्रभूंकडून परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्या मातोश्रींना प्राप्त झालेल्या श्री प्रसाद पादुका श्री वासुदेव निवास येथे नित्यपूजेत विराजमान असून सर्व भक्तांवर आजही शाश्वत ईश्वरी कृपा प्रसादाचा वर्षाव करीत आहे. परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज त्यांचे पश्चात या श्रेष्ठ परंपरेची धुरा परमपूज्य ब्रह्मश्री श्री दत्त महाराज कवीश्वर, परमपूज्य योग तपस्वी श्री नारायण काका ढेकणे महाराज व विद्यमान पीठाधीश परमपूज्य भागवताचार्य श्री शरद शास्त्री जोशी महाराज यांचेकडून समर्थपणे पुढे चालवली जात आहे. अशा या पूर्णानंद समर्थ व शक्तिसंपन्न गुरु परंपरेला मनोमन वंदन करून सदैव आपली अखंड कृपा सावली सर्वांवर नित्य राहू दे अशी प्रार्थना करूया. दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काल. दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काल. उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल. उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल. दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काल. व्यक्त
स्थितित्वाचा उल्लंघुनिया साऱ्या आकुंचित सीमा विशाल हृदयी स्थापन केली मानवतेची ही प्रतिमा कर्तृत्वाचे चंदन झिजवणी उटी चर्चिली श्रद्धेने सतत साधना चैतन्याची वाहियली पदी नियमाने पराभक्तीचा दीप लाविला पराभक्तीचा दीप लाविला हृदय मंदिरी तेजाळ उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल द्वेषन कोणाचाही करिता वागु सदा अभिमानाने मानन तुकवू अनिती पुढती सौख्याने फुलवू सदने जगवू जगाला शिकवुनी निष्ठा चिरवांछित ही माणुसकी जिच्या पुढे नत मस्तक होतील साम्राज्ये अवघी सारी ही आकांक्षा स्फुरण देतसे ही आकांक्षा स्फुरण देतसे तशीच देईल चिरकाल उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल सहज साध्य हा मार्ग असे जरी पंथराज हा ऐक्याचा श्री स्वामींचा आशिष लाभे संतत प्रत्यय येत्याचा दैन्य विघटना दिसे सभोती मनात सलते हे शल्य ते काढाया यत्न करूया यातच जीवन साफल्य या निष्ठेने पडता पाऊल या निष्ठेने पडता पाऊल घालील विजय श्रीमाळ उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर